30 जानेवारी 2026 रोजी नागपूर शहरात ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात कारवाई केली आहे। परराज्यातून वाहनाने गांजाची तस्करी करून नागपूरमध्ये विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 6,47,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने पार पाडली। ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत दिनांक 31/1/2026 रोजी पेट्रोलिंग सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की परराज्यातून गांजाची वाहतूक करून नागपूरमध्ये विक्रीसाठी आणली जात आहे। त्यानुसार नागपूर ते भंडारा यावे रोडवरील कापसी बुजुर्ग गावाच्या गेट समोर रोहोवर पोलीस ठाणे पारडी हद्दीत सापळा रचण्यात आला। संशयी सिल्वर रंगाची टोयोटा इनोवा 4 चाकी गाडी थांबून 2 पंचाच्या समक्ष झडती घेण्यात आली। झडती दरम्यान आरोपींकडून 5 किलो प्रतिबंधित गांजासह एकूण 6,47,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी फैजान फिरोज अन्सारी वय 26, अहमद खान वय 32, मोहम्मद शाहिद वय 29, फिरदोस खान वय 40 या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। चौकशीत आरोपींनी सदर गांजा ओडिशा राज्यातील काटाबांजी येथील रविभाई नावाच्या इसमाकडून खरेदी केल्याची कबुली दिली असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांच्या कलम 90 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क हादरले असून शहरात अंमली पदार्थांविरोधात लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मला एक माहिती मिळाली की भंडारा नागपूर रोडवर एक संशयित इनोवा गाडी त्याच्यामध्ये काही गांजाची तस्करी करत असतानाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रेड कारवाई केली। रेड कारवाई केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला काही 5 किलो गांजा, त्यानंतर काही पूरक रक्कम, त्याचबरोबर काही मोबाईल हस्तगत केले। त्यांना आम्ही NDPS कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। येथील जे 4 आरोपी अटक केले त्यांची नावे आहेत फैजान फिरोज अन्सारी वय 26 वर्षे, राहणार कामठी, जुनी कामठी। त्यानंतर अहमद खान वय 32 वर्षे, राहणार शुक्रवारी बाजार, नागपूर शहर। त्यानंतर आहे मोहम्मद शाहिद वल्द अनवारुल हक वय 29 वर्षे, राहणार जुनी कामठी। फिरदोस खान वल्द नसीम खान वय 40 वर्षे, राहणार जुनी कामठी। अशी 4 आरोपींचे नावे असून या आरोपींचा अभिलेख तपासला असता त्यांच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा NDPS अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डेड क्रिमिनल आहेत। त्यांच्याकडून आम्ही 5 किलो गांजा, त्यानंतर इनोवा गाडी आणि रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 6,47,880 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। 4 आरोपींना अटक कारवाई करून पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क हादरले असून शहरात अंमली पदार्थाविरोधात लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।